आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्या कॉलिगेटिव्ह 4 प्रॉपर्टीज होत्या. दॅट इज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि लास्ट होतं दॅट ऑस्मोटिक प्रेशर. यामध्ये आज आपण बघणार आहोत दॅट इज द ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. तर दिस ऑस्मोटिक प्रेशर इज असोसिएटेड विथ द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड कॅन बी यूज टू डिटरमाइन द मोलर मास ऑफ सॉल्यूट. सॉल्यूटचा मोलर मास डिटरमाइन करण्यासाठी याचा यूज होणार आहे अँड इट इज असोसिएटेड विथ द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हां, तर मग यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोसिस यामध्ये बघा, हे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे त्या ऑस्मोटिक प्रेशर फेनोमेनामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन यूज केली जाते. तर व्हॉट यू मीन बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन? तर यामध्ये आपण मेम्ब्रेन ह्या दोन प्रकारचे आहेत. एक असते, दोन प्रकारचे असतात. एक असते परमिएबल मेम्ब्रेन आणि दुसरी असते सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. त्यामध्ये मग परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? सो परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे अशी मेम्ब्रेन दॅट अलाव ओनली द सॉल्यूट मॉलिक्यूल, जी फक्त फ्री ट्रान्सफर करणार कुणाचं सॉल्यूट मॉलिक्यूलचं फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ती जी मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात परमिएबल मेम्ब्रेन. व्हॉट इज मीन बाय द परमिएबल मेम्ब्रेन? द मेम्ब्रेन which allow free transfer of solute molecule from a solution of a higher concentration to lower concentration is called as the permeable membrane. त्याला म्हटलेलं आहे that is the permeable membrane. आणि दुसरी सांगितली होती that is the semi permeable membrane. दुसरं काय सांगितलं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? तर अशी मेम्ब्रेन which allow the free passage of solvent molecule from lower concentration to higher concentration. ठीक आहे. याच्यामध्ये चेंज काय आहे? इथे फ्री ट्रान्सफर होत आहे कुणाचं? सॉल्यूट मॉलिक्युल्सचं. आणि याच्यामध्ये ही कोणती मेम्ब्रेन आहे? दॅट इज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कोणती मेम्ब्रेन आहे ती? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये इथे सुद्धा फ्री पॅसेज होत आहे पण कुणाचं? दॅट इज द सॉल्वेंट मॉलिक्यूल. कुठून कुठे? बट नॉट द solute molecule from solution of lower concentration to higher concentration. परमिएबल मध्ये काय होतं? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि सेमी परमिएबल मध्ये काय? लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये सॉल्यूट मॉलिक्यूलचं फ्री ट्रान्सफर होत आहे आणि यामध्ये सॉल्वंट मॉलिक्यूलचं ट्रान्सफर होत आहे. इथे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इथे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. जे कॉम्प्लेक्सेस असतात ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. म्हणजे याचे एक्झाम्पल आहे दॅट इज द Cu2 FeCN/6 and second parchment paper and silicone. These are the examples of the semi permeable membrane. यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर जे आहे त्या ऑस्मोटिक प्रेशर फेनोमेनासाठी कोणती मेम्ब्रेन यूज केली जाते? दॅट इज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्यानंतर आपण बघणार आहोत दॅट इज द ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय? तर यामध्ये बघा डायग्राम दिलेली आहे. यामध्ये दोन कंपार्टमेंट आहे. हे जे दोन कंपार्टमेंट आहे दॅट विल बी सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. In one compartment there is the solvent molecule, in the another compartment there is the solution. ठीक आहे. तर सोल्युशन आहे म्हणजे इथे कोण राहणार आहे? सॉलिड मॉलिक्यूल सुद्धा प्रेझेंट आहे आणि सॉलिड मॉलिक्यूल यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहणार आणि याचं कॉन्सन्ट्रेशन कमी राहणार. ठीक आहे. दोन्हीकडे सॉल्वंट मॉलिक्यूल प्रेझेंट असल्यामुळे दॅट इज द पॅसेज ऑफ सॉल्वंट म्हणजे सॉल्वंट जे पास होणार आहे ते दोन्ही साईडला होणार आहे. या साईडने इकडे आणि इकडे सुद्धा ते पॅसेज होणार आहे. But rate of passage of solvent molecule into the solution is greater than that of the reverse direction. म्हणजे solvent molecule solution मध्ये पास होण्याचं जे आहे रेट तो जास्त आहे as compared to the reverse direction. का बरं? कारण की हे जे solvent molecule आहे त्यांचा वेपर प्रेशर जास्त आहे. वेपर प्रेशर ऑफ द solvent molecule is greater than that of the molecules of the solution. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस म्हणजे काय? काय सांगितलं आपण? सॉल्वंट मॉलिक्यूल सोल्युशन मध्ये पास होत आहे. सॉल्वंट मॉलिक्यूल जेव्हा सोल्युशन मध्ये पास होत आहे, सॉल्वंट मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे?
ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर काय आहे, हा युनिडायरेक्शनल आहे. कसा आहे, युनिडायरेक्शनल आहे. तर काय होणार मग, ऑस्मोसिस म्हणजे सो नेट युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ, युनिडायरेक्शनल फ्लो आहे कुणाचा, सॉल्व्हेंट मॉलिक्युल्सचा. सो इट इज अ युनिडायरेक्शनल flow of solvent molecule from solution of lower concentration to solution of higher concentration. आणि कुठून ते पास होऊन राहिलेले आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. तर ही जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द ऑस्मोसिस. व्हॉट इज मीन बाय द ऑस्मोसिस? इट इज द unidirectional flow of solvent molecule from a solution of lower concentration to solution of higher concentration through a semi-permeable membrane is called as the osmosis. त्याला म्हटलेलं आहे osmosis. त्यानंतर आपण सेकंड टर्म बघत आहोत, दॅट इज द ऑस्मोटिक प्रेशर. देन व्हॉट इज मीन बाय द ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मोटिक प्रेशरसाठी आपण इथे कन्सिडर केलेलं आहे, दॅट इज द, हे जे दिसत आहे इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये, दॅट विल बी द थिस्टर फेनेल. अँड दिस थिस्टर फनेलला आपण इन्व्हर्टेड ठेवलेलं आहे. या थिस्टर फनेलचं जे माउथ आहे, दॅट विल बी कवर्ड विथ अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याला सेमी परमिएबल मेम्ब्रेनने आपण कवर्ड केलेलं आहे. आणि ही जी थिस्टर फनेल आहे, याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. दिस शुगर सोल्युशन असलेली जी थिस्टर फनेल आहे, त्याला आपण डीप केलेलं आहे कशामध्ये, सॉल्व्हेंट मॉलिक्युल. सॉल्व्हेंट कोणतं घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं. यामध्ये आपण त्याला डीप केलेलं आहे, इमर्स केलेलं आहे. तर यामध्ये इनिशियल जी लेवल होती ती ए होती, ठीक आहे. बट आफ्टर द पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्युल, जसं आपण ऑस्मोसिसमध्ये बघितलं, सॉल्व्हेंट मॉलिक्युल पास होतात फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. त्याच पद्धतीने हे जे सॉल्व्हेंट मॉलिक्युल इथे पास झाल्यावर ही जी लेवल आहे ती इनिशियली ती ए वर होते. आफ्टर द पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट इट रिचेस टू द पॉइंट बी. बी पर्यंत ती वाढलेली आहे. यामध्ये हे जी राईज झालेली लेवल आहे, दॅट विल बी द लिक्विड कॉलम. तर हे जे लिक्विड कॉलम आहे, दॅट क्रिएट्स अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आपली इथे ए लेवल होती, नंतर सॉल्व्हेंट मॉलिक्युल इथे पास झाले आणि पास झाल्यामुळे ही लेवल वाढलेली आहे. ही लेवल वाढत आहे म्हणजे इथे प्रोसेस होत आहे ऑस्मोसिस, ठीक आहे. तर ही वाढलेली लेवल म्हणजेच आहे आपला लिक्विड कॉलम, दॅट क्रिएट्स अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर. काय क्रिएट करत आहे, ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर एक्सर्ट करत आहे. आणि हा जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, दॅट एक्सर्ट काय करत आहे, ते पुश करत आहे. कोणाला पुश करत आहे, सॉल्व्हेंट मॉलिक्युलला इन टू द कंटेनर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर पुश करत आहे कोणाला, सॉल्व्हेंट मॉलिक्युलला इन टू द कंटेनर. तरी सुद्धा ही लेवल काय होत आहे, राईज होत आहे. बट आफ्टर सम टाइम ती जी रायझिंग आहे ती स्टॉप होते. म्हणजे ही रायझिंग सपोज बी वर स्टॉप झालेली आहे. तर जिथे ती स्टॉप होत आहे, ॲट दॅट रेट ऑफ फॉरवर्ड पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट अँड द रिव्हर्स पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट इक्वल. म्हणजे फॉरवर्ड सॉल्व्हेंट मॉलिक्युल जे आहे त्या फॉरवर्ड आणि रिव्हर्स पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट काय आहे, इक्वल राहणार आहे. म्हणजे जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर इथे डेव्हलप झालेला आहे, तो हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करत आहे, ऑस्मोसिस प्रोसेसला स्टॉप करत आहे. सो तो प्रेशर म्हणजे आहे ऑस्मोटिक प्रेशर. सो व्हॉट इज मीन बाय द ऑस्मोटिक प्रेशर? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच स्टॉप्स द ऑस्मोसिस. ठीक आहे. ते लेवल कंटिन्यू वाढत आहे का नाही, ती ॲट सर्टन स्टेजवर जाऊन तिथे थांबत आहे. थांबत आहे म्हणजे तिथे काय डेव्हलप झालेलं आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर झाल्यामुळे इथे रेट ऑफ फॉरवर्ड सॉल्व्हेंट पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्यूल आणि रेट ऑफ बॅकवर्ड किंवा रिव्हर्स पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्यूल हे इक्वल झाल्यावर इक्वल होत आहे. आणि जेव्हा ते इक्वल होत आहे तर हायड्रोस्टॅटिक प्रोसेस काय करत आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करत आहे, ऑस्मोसिस प्रोसेसला स्टॉप करत आहे. तर तो प्रेशर म्हणजे आहे दॅट इज द ऑस्मोटिक प्रेशर. So what is mean by the osmotic pressure? The hydrostatic pressure that stops the osmosis is called as the osmotic pressure.